नमस्कार. मी संजय सोनवणी. नाशिक विकास या फेसबुक पेजच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. आणि गेले 2 दिवस आपली जी व्याख्यानमाला म्हणूया त्याला आपण ती जी सुरू आहे त्याला जो आपण प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. अत्यंत महत्त्वाचे विषय आपण हाताळले. हे विषय याला आपण गंभीरतापूर्वक ऐकलत, प्रतिसाद दिलात, प्रतिक्रिया दिल्यात, प्रश्न विचारलेत. याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आज आपण जाती कशा निर्माण झाल्या या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. कारण जाती या विषयाबद्दल गैरसमजांचं एवढं मोठं गडद धुकं पसरलेलं आहे की त्यामुळे एवढा विद्वेष पसरलेला आहे. आधुनिक काळात सुद्धा म्हणजे 21व्या शतकात आपण आता 2020 साल आता जातंय. मी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो. हे नवीन 21व्या शतकाचं दुसरं दशक पूर्ण होत असताना खंत ही आहे की आमचा जातीय द्वेष, जातीय विद्वेष, जातीय अहंकार, जातीय न्यूनगंड याचं प्रमाण एवढं प्रचंड आहे की त्याची परिणती अक्षरशः खुनांमध्ये, मारहाणींमध्ये, छळामध्ये होते. शारीरिकच त्रास होतो असं नाही, मानसिकदृष्ट्या सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या छळलं जातं, दुर्लक्ष केलं जातं, मुद्दाम मागे कसं ठेवता येईल हे पाहिलं जातं, स्वतःचं वर्चस्व कसं गाजवायचं हे सुद्धा पाहिलं जातं. आणि एक विखार पसरलेला आहे. आजही आपल्याला आंतरजातीय विवाह करा हे सांगावं लागतं. हे एकीकडे होतं त्यावेळेस रासव संघासारखे विद्वेषी लोक तर धर्मबाह्य विवाहावर सुद्धा बंधनं घालताना आपल्याला दिसतात. उत्तर प्रदेशमध्ये काय कायदे झाले हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मानवी समाज जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये आल्यानंतर एक सामंजस्यपूर्ण, समतापूर्ण व्यवहार करेल अशी जी अपेक्षा या भारताच्या निर्मात्यांनी केली होती ती आपण फोल ठरवली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि खरं तर आपल्याला याची शरम वाटली पाहिजे. कारण ज्याचं मूळच आपल्याला नीट माहीत नाही, त्याबद्दल आपण एवढे अहंकारी बनतो कसे. मी अमोघ जातीचा, माझी जात महान, मी श्रेष्ठ, हा अहंकार, हा अहंवाद, हा श्रेष्ठता गंड येतो कुठून हे आपल्याला आता तपासून पाहायचं आहे की कुठून येतं. आपले हे गैरसमज मनामध्ये नेमके काय आहेत. आपला असा समज आहे की या जाती भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षांपासून जशा आहेत तशाच आहेत, त्या अपरिवर्तनीय आहेत. अगदी त्या कंपार्टमेंटलायझेशन झाल्यासारख्या आहेत आणि त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही, होऊ शकत नाही. या भ्रामक समजुतीत आपण असतो. याचा आपल्याला धक्का बसेल माझी विधानं काही ऐकून. या भ्रामक समजुतीतनं बाहेर यायचं तर आपल्याला त्याचा मुळात जाती आल्या कुठून, जाती म्हणजे काय याचा नीट आधी अभ्यास करायला पाहिजे. जाती व्यवस्थेबद्दल अनेक विद्वानांनी मतं व्यक्त केलेली आहेत. इरावती कर्वे असतील, इंथोवेन असेल, हिरालाल असतील किंवा आधुनिक काळातले गेल्या शतकातले महान विचारवंत, अभ्यासक, संशोधक, धर्मतज्ञ, घटनातज्ञ, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब असतील, यांनी जाती व्यवस्थेबद्दल प्रचंड 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 संशोधन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि या जाती संपल्या पाहिजेत, जाती नष्ट झाल्या पाहिजेत असे सुद्धा सूर आपण नेहमी ऐकत असतो. आपण जाती पाळत नाही. मग या जातीची मित्र आहेत, त्याही जातीची मित्र पण मी जात पाळत नाही असं सुद्धा आम्ही म्हणतो. आम्ही विवाह केला तर तो आंतरजातीय आहे असं अभिमानाने सांगतो, अशी आमची परिस्थिती आहे. कारण विवाह केला मग तो आंतरजातीय केला, आंतरधर्मीय केला असं आम्ही म्हणतोच कसं.
त्याचा अभिमान बाळगता म्हणजे तुम्ही जातीचाच अभिमान बाळगता ना. खरं म्हणजे विवाह हा इतका सहज, सुंदर आणि मधुर पद्धतीने व्हायला पाहिजे की त्यामध्ये जात पात धर्म या संकल्पना मुळात येताच कामा नयेत. त्याच तरी आपण आणतो आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या असं एकीकडे बोंबलतो आणि दुसरीकडे आंतरजातीय विवाह जर झाला तर आपण पिसाळून उठतो. शेजारच्याने केलं तर आपल्याला चालतं, पण घरात न होता कामा नये असा आपला अत्यंत असा दांभिक अहंकार असतो. त्याची ती विकृत भावना असते. आता आपण जातीविषयक इतर तज्ज्ञांनी काय मतं व्यक्त केली याच्या फार चर्चेत न जाता मी मुळापासूनच सुरुवात करतो, कारण समाजशास्त्रीय इतिहास आणि हा इतिहास हा हातात हात घालून जात असतो. माणूस पृथ्वी तळावर आला, टोळ्यांमधनं राहायचा, शिकार करायचा किंवा त्याला अन्न संकलक शिकारी मानव म्हणतात. अरण्यामधनं अन्न गोळा करायचा आणि आपलं उदरभरण करायचं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आद्य व्यवसाय हा शिकारी हा होता, लक्षात घ्या. दुसरे कोणतेही व्यवसाय अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे जाती अस्तित्वात असल्याचं कारण नाही. एक लक्षात घ्या, जात म्हणजे व्यवसाय. प्रत्येक जातीला एक व्यवसाय हा असतोच. तो कोणत्या तरी व्यवसायाशी निगडीत असतो. तो उदरभरणाचं साधन असतो. त्याच्यात कधी उत्थान झाले, कधी पतन झाले, काही व्यवसाय नष्ट झाले, काही नवीन निर्माण झाले. तर अतिप्राचीन काळी हा अन्न संकलक मानव हा सर्वच जगभरच्या माणसांचा एकमेव व्यवसाय होता. नंतर तो पशुपालक बनला. लक्षात घ्या, जनावरांना, रानटी जनावरांना माणसाळून त्यांना संकरित करून त्यांना पाळणं, त्यांचं दूध म्हणा, लोकर म्हणा, कातडी म्हणा आणि मांस म्हणा याचा नीट उपयोग करणं हा व्यवसाय होता. म्हणजे माणसाच्या व्यवसायाची दुसरी फेज ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे पशुपालक मानव. नंतर शेतीचा शोध लागला. लक्षात घ्या, शेतीचा शोध लागला 12,000 वर्षापूर्वी मानव जातीलाच. झाडग्रोस हे अफगाणिस्तानातलं ठिकाण आहे. तेथे प्राचीन शेतीचे पुरावे मिळाले. ते 12,000 वर्ष जुने आहेत. भारतामध्ये जो पुरावा मिळाला तो 9,000 वर्ष जुना आहे. म्हणजे 9,000 वर्षापूर्वी शेती नव्हती, म्हणजे शेतकरी नव्हता, म्हणजे कुणबी नव्हता, किसान नव्हता, किंवा तुम्ही त्याला जी काही जात म्हणत असाल आज, ती जातच अस्तित्वात नव्हती. ती अस्तित्वात आली. शेती म्हटल्यानंतर काष्टयुग आलं, लोहयुग आलं. लोहयुग भारतामध्ये आलं इसवी सन पूर्व 1,500 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, म्हणजे इसवी सन पूर्व 1,500 वर्षापूर्वी म्हणजे 3,500 वर्षापूर्वी लोखंडाचा शोध लागलेला नाही. लोखंडाचा शोध लागलेला नाही तर लोहार नावाची जात अस्तित्वात येऊ शकत नाही. सर्वात प्राचीन जात कोणती? ज्यावेळेस माणूस अन्न संकलक होता, तो दगडाची हत्यारं बनवायचा. त्याचे कारखाने भारतात म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा, इनामगाव असेल, गोदावरी नदीच्या काठावर असेल, वैनगंगेच्या काठावर असेल, दगडापासून हत्यारं बनवण्याचे कारखाने सापडलेत, अक्षरशः कारखाने. कारण ते हजारोंनी त्या दगडी हत्यारांची संख्या आहे. म्हणजे तो माणूस वडार होता असं आपण आज म्हणू शकतो, कारण तो दगडापासून हत्यार बनवायचा आणि ती तो वापरायचा. मग ते हात कुऱ्हाड संस्कृती असो, त्याचं अणकुचीदार मांस काढण्यासाठी, सोडण्यासाठी किंवा जे काही दैनंदिन पाटे वरवंटे असतील अन्न ठेचण्यासाठी, कारण जातं त्या तो पण जात्याचाही शोध लागलेला नव्हता. पाट्यावर धान्य भाजून नंतर मग त्याला बारीक केलं जायचं. हे झालं इसवी सन पूर्व 1,500 वर्षापूर्वी. तोपर्यंत वडार सोडला आणि पशुपालक म्हणजे धनगर, गवळी वगैरे हे ज्या जाती सोडल्या तर पृथ्वी तलावर तिसरी जात नव्हती. म्हणजे शेतकरी एक जात झाली, वडारांची झाली, आणि तिसरी या पशुपालकांच्या जाती. बाकीच्या जाती नव्हत्याच, कारण ते शोधच लागलेले नव्हते. लोखंडाचा शोध लागला, मग शेतीसाठी उपयुक्त अवजारं बनवण्याचे व्यवसाय चालू झाले, कारण त्यात फायदा होता, प्रचंड फायदा होता. कारण ते खनिज वितळवणं, त्या खनिजापासून वेगवेगळी हत्यारं बनवणं, मग ते कुऱ्हाडी असोत, शस्त्र असोत, किंवा शेतीसाठी लागणारे नांगराचे फाळ असोत, किंवा अगदी कडी, कुलूप, कोयंडे, भांडी, सगळं काही असो.
हा व्यवसाय होता. नंतर माणसाला जोपर्यंत विणकामाचा शोधच लागलेला नव्हता तोपर्यंत साळी, कोष्टी, विणकर या जाती अस्तित्वात नव्हत्या. त्याचा शोध लागला. तो लागला इसवी सन पूर्व 3000 त्यावेळेस सिंधू संस्कृतीमध्ये त्याचे आपल्याला पुरावे मिळालेत. म्हणजे विणकर, साळी, कोष्टी या जाती, नंतर तेली ही जात हे त्या जन्माला आल्या. लक्षात घ्या. त्यानंतर जसे जसे व्यवसाय वाढत गेले, माणसाच्या गरजा वाढत गेल्या, लोकांना ज्यामध्ये फायदा आहे असं वाटलं त्याच्यामध्ये लोक घुसले आणि ते व्यवसाय करायला लागले. आणि अशा रीतीने ते व्यवसाय वाढले. व्यवसाय वाढले म्हणजे जाती वाढल्या. लक्षात घ्या. व्यवसाय वाढले, जाती वाढल्या. आणि व्यवसायामध्ये पण उपव्यवसाय. म्हणजे आता विणकराची जात आपण घेऊ. विणकरांमध्ये रेशमापासून कापडे बनवणारे ते वेगळे विणकर, साळी, कोष्टी आपण म्हणू. देवांग कोष्टी हा समाज आहे, तो रेशमापासून कपडे बनवत असतात. सुतापासून बनवणारे, झाडाच्या साडींपासून बनवणारे, लोकरीच्यापासून कपडे बनवणारे, असे वेगवेगळे उपप्रकार झाले. त्यातनं पडल्या उपजाती, त्यातनं आल्या. लक्षात घ्या. आता अनेक जाती नष्ट सुद्धा झालेल्या आहेत. आपण जे म्हणतो जात अपरिवर्तनीय आहे, जात अपरिवर्तनीय आहे, अपरिवर्तनीय होत्या, असा जो सिद्धांत आहे तो धादांत खोटा असा आहे. तो आपल्याकडं वैदिक धर्मीय समजुतीमध्ये कसा आलाय आपण नंतर बघू. परंतु आपण आधी वास्तव काय आहे मुळात हे पाहायला पाहिजे. इरावती कर्वे म्हणतात की टोळींमधनं जाती निर्माण झाल्या, म्हणजे टोळ्यांचीच जात बनली. खरं म्हणजे तसं असलं तर भारतामध्ये आज 5,500 जाती आहेत. म्हणजे 5,500 व्यवसाय, उपव्यवसाय होते. तेवढ्या टोळ्या असल्या पाहिजेत, तेवढ्या टोळ्या तर नव्हत्या. उदाहरणार्थ आपण अहिर टोळी घेऊयात, जी प्राचीन काळापासून भारतामधली फार महत्वाची एक जमात होती, टोळी होती. या टोळीमधलं लक्षात घ्या, या टोळीमधलं जाती कोणत्या कोणत्या आहेत. आगरी कोळ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला अहिर सापडतील. शिंपी, विणकर, कोष्टी याच्यामध्ये तुम्हाला अहिर सापडतील. सोनारांमध्ये अहिर सापडतील. ब्राह्मणांमध्ये सुद्धा अहिर सापडतील. तुम्हाला मराठ्यांमध्ये अहिर सापडतील. वैश्यवाड्यांमध्ये तुम्हाला सुद्धा अहिर सापडतील. म्हणजे टोळ्यांची एक जात बनली. हा सिद्धांत इरावती कर्वेंचा चुकीचा आहे, तो गैरसमजावर आधारित आहे. नष्ट झालेल्या जाती किती असाव्यात? त्या सुद्धा शेकडोंमध्ये आहेत, कारण ते व्यवसायच नष्ट झाले काळाच्या ओघामध्ये. उदाहरणार्थ सातवाहन काळामध्ये शिलालेखांवर दान देणाऱ्यांचे शिलालेख आहेत. त्याच्यावर कोणत्या कोणत्या जाती दिसतात आपल्याला? वडकी, वडकी नावाची जात आज अस्तित्वात नाही. हलिक म्हणजे ज्याला आपण नांगरे म्हणू, हलिक नावाची जात होती, म्हणजे जे फक्त नांगर चालवायचं काम करायचे, ती जात आज अस्तित्वात नाही. त्यानंतर करमार नावाची जात होती, ते फक्त सुया बनवायचे. सुया बनवायचं हे त्यांचं साधन होतं. त्या सुया वर्णन असं करून ठेवलं की ते पाण्यावर, तेलावर तरंगायच्या, अशा त्या इतक्या सूक्ष्म आणि बारीक सुया ते लोक बनवायचे. ती करमार नावाची जात आज अस्तित्वात नाही. गांधिक नावाची जात होती, ती सुद्धा आज अस्तित्वात नाही. म्हणजे नष्ट झालेल्या जाती असंख्य आहेत, कारण ते व्यवसायच नष्ट झाले काळाच्या ओघामध्ये. सुतारांमध्ये रथकार, रथ बनवण्यामध्ये एक्सपर्ट, अशी एक उपजात होती. पण रथ जसे वापरात निघून गेले, रथच राहिले नाही, ते अस्तित्वातच नाही, वापरातच राहिले नाही, ती रथकार नावाची जात तुम्हाला आता भारतामध्ये औषधाला सुद्धा शोधून सापडणार नाही. मग आता एका माझ्या मित्राने म्हटलंय की शिक्षण घेतल्याने जात नष्ट होण्याचे प्रमाण वाढू शकेल, तर ते अजिबात नाही. कारण आज शिकलेल्यांमध्ये जाती पाळण्याचं प्रमाण एवढं मोठं आहे की ते शिकलेत का हाच खरा प्रश्न पडावा. मग ते ग्रॅज्युएट असोत, डबल ग्रॅज्युएट असोत, PhD असोत, काहीही असोत, अजिबात नाही. खरं म्हणजे ते जास्त जातीवादी झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मी अक्षरशः IIT वगैरे झालेले जे लोक आहेत, माझे मित्र आहेत, ते अत्यंत जातीवादी असतात. ते फक्त जाहीरपणे बोलत नाहीत, परंतु खाजगीमध्ये ते मलाच माझी जात विचारतात किंवा मला कोणत्या तरी जातीचं समजतात. तर असं काही नाही आहे. त्यामुळे शिक्षणाने जात जाते असं नसतं. खरं म्हणजे जात म्हणजे काय याचं आकलन जे आमचं आहे, जात ही समस्या नाही, जातीबद्दलचं आमचं आकलन ही सर्वात मोठी समस्या आहे. तर ही झालं जातींचं. आता जातींमध्ये प्राचीन काळी वस्तुस्थिती काय होती? व्यवसाय बदल करता येत होता. म्हणजे उदाहरणार्थ नवीन व्यवसाय एखादा निर्माण झाला, म्हणजे आता आपण
उपव्यवसाय निर्माण झाले किंवा रंगारी हे सर्वात उशिरा निर्माण झालेली जात. शिंपी ही जगात भारतामध्ये सर्वात उशिरा निर्माण झालेली जात. कारण शिवून कपडे घालण्याची भारतामध्ये पद्धतच नव्हती. जी पद्धतच नाही, जो व्यवसायच नाही, त्या जातीमध्ये लोक जाणार कसे? आणि जे गेले त्यांना तर काहीतरी फायदा दिसला किंवा त्यांच्या अंगात कौशल्य होतं, कला होती किंवा त्यांनी तो शोधला म्हणून ते त्याच्यामध्ये गेले. त्यामुळे जाती निर्माणही झालेल्या आहेत, जाती नष्ट सुद्धा झालेल्या आहेत. हा इतिहासच आपण माहीत नसल्यामुळे जाती 5,000 वर्ष 10,000 वर्ष आधीच निर्माण झाल्या म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नव्हती ती गोष्टीची जात निर्माण झाली, या ज्या समजामध्ये आपण आहोत हा चुकीचा आहे. आणि दुसरी गोष्ट, जाती बदलल्या होत्या, जाती बदलल्या जातो. आता 19व्या शतकापर्यंत लोकांनी आपल्या जाती बदलल्या आहेत, व्यवसाय बदललेले आहेत. आणि आज त्यांची जर कागदपत्र पाहिली तर त्या वेगळ्याच जाती दिसतील. जर खरोखर त्यांच्या इतिहासात मागं जर आपण जात गेलो तर लक्षात येईल की 200, 300, 400 वर्षापूर्वी त्यांच्या जाती वेगळ्याच होत्या, त्याच्या आधी अजून वेगळ्या होत्या, त्याच्या आधी अजून वेगळ्या होत्या. त्यामुळे मूळ ते कोणत्या जातीचे? मूळ ते पशुपालक जातीचे, शिकारी, अन्नसंकलक जातीचे, वडार जातीचे असं म्हणावं लागेल. त्यामुळे जातीचा जो अहंकार आपण जो बाळगतो तो अक्षरशः वेडेपणाचा आहे, अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत गैरसमजातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे मुळात जात आणि व्यवसाय हा शब्द आपण लक्षात घेऊया. आता दुसरा गैरसमज आहे की मनुस्मृती, कळीचा मुद्दा, कारण आता मनुस्मृती दिन होऊन गेला आहे. मनुस्मृतीने जाती निर्माण केल्या. मुळात मनुस्मृतीचा आणि जातींचा काही काळीतका संबंध नाही. मनुस्मृती ही वैदिक धर्मियांचं नियमन करणारी संहिता आहे, तिचा हिंदू धर्माशी काडी इतका संबंध नाही. याला मनुस्मृतीच पुरावा आहे. मनुस्मृतीचा पहिल्या अध्यायात 2ऱ्या श्लोकातच स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही स्मृती वैदिक धर्मीयांच्या द्विजांच्या आचार विचार विहाराच्या नियमनासाठी मी लिहिलेली आहे असं कोण म्हणतं? स्वतः मनु म्हणतो. दुसरी गोष्ट, तो अनेक व्यवसायांचा किंवा व्यावसायिक जातींचा उल्लेख करतो, परंतु ते वैदिक नसल्यामुळे त्यांना वैदिक धर्मियांच्या कोणत्याही कृत्यांमध्ये सहभाग घ्यायला पूर्णपणे नकार दिलाय. कोणाला दिलाय? मंदिराच्या पुजाऱ्यांना नकार दिला. राजांना, म्हणजे जे राजे वैदिक नाही त्या राजांना सुद्धा वैदिक कार्यक्रमामध्ये येता येणार नाही असा फतवा मनूने काढलेला आहे. म्हणून आपण एकीकडे काय समजतो की शूद्राला संपत्ती संचय करता येऊ नये, सत्ता संपादन करता येऊ नये असे नियम मनूने घातले. आता तुम्ही मला सांगा, मनूच्या 4थ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा वाचायला मिळेल. 4था अध्याय वाचा. 4थ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की आर्यावर्त म्हणजे ब्रह्मावर्त म्हणजे कुरु, पांचाल, मत्स्य ही जी पुरातन राज्य होती तेवढी राज्य जर सोडली, तेवढा भूगोल जर सोडला तर इतरत्र सर्व शूद्र राहतात, म्हणजे हिंदू राहतात. आणि द्विजांनी म्हणजे वैदिकांनी शूद्रांच्या राज्यामध्ये जाऊ नये, शूद्र राजांसाठी यज्ञ करू नये, त्यांच्याकडनं दान घेऊ नये. आणि जे घेतील किंवा ज्यांनी घेतलं असेल किंवा ज्यांनी यज्ञ त्यांच्यासाठी केले असतील त्यांना श्राद्धाच्या म्हणजे वैदिकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये बोलवू नये अशी स्पष्ट आज्ञा आहे. म्हणजे 2 गोष्टी होतात. शूद्रांची राज्य होती, शूद्र श्रीमंत होते, शूद्र राजे होते आणि त्याचे असंख्य पुरावे इतिहासाने मिळतात. ऐतिहासिक काळातलं जर आपण पाहिलं तर नंद घराणं, ज्या नंद घराण्याने वैदिकांमधला क्षत्रिय वंश नष्ट केला, म्हणजे परशुरामाने केला तसा नंदाने केला अशी सुद्धा पुराणांमध्ये माहिती येते. त्या नंदाने क्षत्रिय कुलाचा अंत केला असं जे म्हटलं जातं ते नंद स्वतः शूद्र म्हणजे हिंदू होते. त्यांना कोणती जात नव्हती, पण ते राजे होते आणि ऐतिहासिक राजे, इतिहासाने त्याचे पुरावे आहेत. बिंबिसार असेल तो वैदिक नव्हता. त्यानंतर महाराष्ट्रावर 420 वर्ष सत्ता गाजवणारा जो जगप्रसिद्ध राजवंश आहे तो म्हणजे सातवाहन. सातवाहनांना पुराणांनी स्पष्टपणे शूद्र म्हटलेला आहे, म्हणजे वैदिक नाही, अवैदिक राजा. 450 वर्ष राज्य करणारा वंश हा हिंदू होता, म्हणजे शूद्र होता. त्यानंतर तसे आपल्याकडे भारशिव असतील, भारशिव नाग म्हणजे ते तर नागवंश होते, नागवंशी राजे तर महाराष्ट्रात किती झाले याची गणती नाही. वाकाटक असतील, राष्ट्रकूट असतील, हे सगळे राजे वैदिक नव्हते. वैदिक राजघराणी भारतामध्ये झाली फक्त 2, एक शुंग आणि दुसरा काण्व. हे जर 2 राजे जर सोडले, शुंग आणि काण्व, तर भारतामध्ये वैदिकांची सत्ता नव्हती, ते राजे नव्हते. पण झालं असं
की 10व्या शतकानंतर वैदिक धर्मीय आणि हिंदू धर्मीय हे नैसर्गिक आपदा कोसळल्यामुळे वैदिकांचा प्रभाव वाढला आणि वैदिकांच्या प्रभावामध्ये आपण वैदिक जे तत्वज्ञान आहे त्याच्या आहारी गेलो. उदाहरणार्थ वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था. आपण समजतो काय वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था हे काय? नाही. वर्ण हे स्थिर असतात, त्याचा व्यवसायाशी काही संबंध नाही, कसलाही संबंध नाही. ती एक मर्यादित धर्माची, मर्यादित लोकांची निर्माण केलेली स्वतःच्या सोयीसाठीची व्यवस्था होती. ज्यांची गरज संपली ते वर्ण म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य हे 2 वर्ण त्या संस्थेत नष्ट झाले आणि द्विज असणारा एकच वर्ण उरला, तो म्हणजे ब्राह्मण. मग ह्या अल्पसंख्याक समाजाने काय केलं, हिंदू धर्माचं पौरोहित्य जे आहे ते हातात हळूहळू घ्यायला सुरुवात केली आणि वैदिक नियम जे आहे उतरंडीचे, जी उतरंड हिंदू धर्मामध्ये कालत्रय नव्हती ती निर्माण केली. स्त्री पुरुष समानता ती तत्वज्ञान वैदिक धर्मामध्ये नव्हतं. वैदिक धर्मामध्ये लक्षात घ्या, आता प्रतीकं सांगतो. वैदिक धर्मामध्ये लक्ष्मी म्हणजे विष्णूची पत्नी ही विष्णूचे पाय चेपत असते, म्हणजे तिचं दुय्यम स्थान आहे. प्रतीकं हे संकल्पना व्यक्त करत असतात. लक्षात घ्या, कोणत्या समाजाचं तत्वज्ञान काय हे त्या प्रतीकांवरनं ठरतं. तर प्रतीक काय आहे, तर विष्णूचे पावलं, लक्ष्मी दाबते आहे, चेपते आहे, सेवा करते आहे. म्हणजे तिने पत्नीने फक्त सेवा करावी, तिला बरोबरीचं स्थान नाही. हे वैदिक धर्मामध्ये होतं, ती पुरुष सत्ताक पद्धती होती. पण हिंदू धर्मामध्ये शिव आणि पार्वती हे तुम्ही पाहते, एक सारीपाठ खेळतात, भांडतात, रागवतात, एकमेकाची तत्वज्ञानाची चर्चा करतात. असंख्य तांत्रिक ग्रंथ हे शिव पार्वती संवादामधनं साकारले गेलेले आहेत. हे आपल्याला माहीत नसतं. आपण माहीत करून घेण्याच्या फंदात पडत नाही. किंबहुना तंत्रशास्त्र आगम काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आपल्या अज्ञानामुळे निर्माण झालेली ही अवस्था आहे. त्या अज्ञानातून निर्माण झालेले हे जाती अहंकार आहेत, हे आपण समजून घेत नाही. पूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 3100 पासून भारतामध्ये व्यवसायांचा स्फोट झाला. मग ते अलंकार बनवणारे असतील, सुगंधी अत्तरं बनवणारे असतील, लाकडापासून खेळणी ते वेगवेगळ्या वस्तू बनवणारे असतील, धातूपासून तांब्यापासून वस्तू बनवणारे असतील, त्याचा एक्सपोर्ट व्हायचा, निर्यात व्हायची आणि त्यांच्या स्वतःच्या व्यापाऱ्यांच्या आणि उत्पादकांच्या श्रेण्या होत्या. श्रेणी व्यवस्था. आज जे आपलं जात पंचायत आपण म्हणतो ना, ही जात पंचायत ऍक्च्युली श्रेणी संस्थेतनं जन्माला आलेली आहे. आता ही श्रेणी संस्था काय होती, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची एक संघटना, अधिकृत संघटना असायची. त्या व्यवसायात तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला विणकर व्हायचे तर विणकर संस्थेचं तुम्हाला पहिल्यांदा सदस्य व्हावं लागायचं. हे सदस्य झालं की तुम्हाला प्रशिक्षण, त्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था श्रेण्या करायच्या. नंतर श्रेण्या काय काय करायच्या, श्रेण्या उत्पादित मालाचा दर्जा काय असावा याचं स्टँडर्ड ते ठरवायचे. विकायचे असतील कुठे आणि कोणत्या भावाने विकायचं हे ते ठरवायचे. त्याच्यावरचा कर किती असावा नसावा राजा सुद्धा श्रेणीच्या त्या व्यवसायाच्या श्रेणीच्या अध्यक्षाशी सृष्टीशी चर्चा केल्याखेरीज त्या व्यवसायावरचे कर ठरवू शकत नसायचा. याचे ऐतिहासिक दाखले अस्तित्वात आहेत. त्यामुळे ते महत्त्व होतं. बौद्धांच्या जातक कथांमध्ये आपल्याला या श्रेणी संस्थाची माहिती मिळते. श्रीमंती अशी होती, मनू काय सांगतो, मनुस्मृती म्हणजे फालतू स्मृती आहे, तिच्यावरनं आपण अंदाज बांधतो. इसवी सन पूर्व 6व्या शतकातल्या एका सदलीपुत नावाच्या कुंभाराची एक कथा जातक कथामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये तेलाचे गुदले घेऊन जाणारे चर्मकार वगैरे यांच्या असंख्य श्रेण्यांची माहिती आहेच. पण त्या सदलीपुत कुंभाराची माहिती अशी आहे की त्याचे आवे होते. आवे म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये मटकी भाजली जातात, तो एक आवा, असे त्याचे 500 आवे होते. आणि त्याचं उत्पादन एवढं मल्टी प्रोडक्शन त्याचं होतं की तो गंगेच्या किनाऱ्यावरनं नावांमधनं तो आपला माल घेऊन जायचा, ठिकठिकाणी तो माल विकायचा. तो अत्यंत धनाढ्य आणि श्रीमंत होता. ही माहिती जातक कथांमधनं येते. चर्मकारांच्या श्रेण्या होत्या, त्यांनाही सन्मान होता. अगदी प्रत्येक व्यावसायिक जात जी आहे, रक्षकांची जी जात होती त्यावेळेस, जे व्यापारांचे तांडे जायचे, त्या व्यापाराच्या तांड्यांचं रक्षण करण्यासाठी
जे रक्षक असायचे त्या रक्षकांची सुद्धा श्रेणी होती आणि ते सुद्धा आपलं वेतन असेल किंवा आपलं सोयीसुविधा असतील व्यवसायातल्या किंवा नोकरीतल्या ते मिळवण्यासाठी ते प्रयत्न करायचे. म्हणजे आजच्या ज्या असोसिएशन्स आहेत म्हणजे कामगार संघटना आहेत तशा संघटना सुद्धा सेवा वर्ग देणाऱ्यांच्या अस्तित्वामध्ये होत्या. आणि त्या ज्या श्रेण्या आहेत या गुप्त काळापर्यंत अत्यंत महत्त्वाचं स्थान पटकावून होत्या. सिंधू काळापासून ते गुप्त काळापर्यंत म्हणजे जवळपास 4-5 हजार वर्ष त्या फार अत्यंत महत्त्वाचं आणि प्रबळ स्थान टिकून होत्या. रस्ते बांधणं हे जी लेणी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण जी प्राचीन मंदिरं किंवा ही बांधकाम पाहतो यांना धनदान कोणी केलं? राजाने नाही केलेलं. राजाने काय जमीन दिली असेल हे केलं असेल परंतु फायनान्स जो म्हणतो आपण त्याला तो या श्रेण्या करत असायचे. त्यामुळे श्रेण्या धनाढ्य होत्या. तुम्ही जर सातवाहनकालीन किंवा उत्तरेतले दक्षिणेतले त्या इसवी सन पूर्व 3रं शतक ते इसवी सनानंतरचं 5वं शतक या काळातले शिलालेख जरी अभ्यासले तरी लक्षात येईल की प्रत्येकाने आपल्या व्यवसायाचा उल्लेख केलेला आहे आणि श्रेण्यांना दान देणग्या दिलेल्या आहेत. श्रेणी अजून काय करायची? श्रेणी ही कर्ज द्यायचं सुद्धा काम करायची. ज्या व्यावसायिकाला गरज आहे कच्चा माल घेण्यासाठी किंवा त्याला पक्का माल काही काळ त्याला विकायचा नाही साठवून ठेवायचा आहे फक्त त्या मधल्या काळामध्ये त्याच्यावर तारण घेऊन तो कर्जसुद्धा द्यायची आणि ठेवीसुद्धा ठेवायचं काम करायचं. म्हणजे आधुनिक बँकिंग भारतातलं सुरू झालं तर श्रेण्यांनी सुरू केलं, राजांनी सुरू केलेलं नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण गुप्त काळामध्ये कौटिल्याचं ज्यावेळेस अर्थशास्त्र बाहेर आलं कौटिल्याचं अर्थशास्त्र आल्यानंतर आजची समाजवादाची जशी स्थिती आहे म्हणजे व्यवसायावर सरकारचं नियंत्रण असायचं पण ते कर घेण्यापुरतं आणि ते समजूतदारीनं व्हायचं. परंतु कौटिल्याने उद्योगाचं सरकारीकरण करायला सुरुवात केली. लक्षात घ्या सरकारीकरण काय झालं तर काय होतं हे आजही आपल्याला भारतामध्ये आपण पाहतो. एअर इंडियाचं काय झालं हे आपण आज पाहतो की वाटोळ होतं थोडक्यात. कारण का कर्मचारी मनापासून काम करत नाहीत, नोकरीची शाश्वती असते आणि सगळ्या सुविधा मिळणारच असतात त्यामुळे काही कोणाला काही फारशी पर्वा नसते ते चालू न चालू. त्याप्रमाणेच कौटिल्याचा काळ कौटिल्य आणि चाणक्य एक नव्हे हे पहिले डोक्यातनं काढून टाका. चाणक्य झाला की नाही झाला हा अत्यंत वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण हा जो कौटिल्य अर्थशास्त्र लिहिणारा विष्णुदास कौटिल्य हा इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये जन्माला आला आणि त्याने त्या काळामध्ये अर्थशास्त्र हे लिहिलं. आणि अर्थशास्त्र आलेलं गुप्त काळामध्ये काय झालं की अनेक व्यवसाय सरकारने ताब्यात घेतले. म्हणजे जुगार सुद्धा ताब्यात घेतला. वेश्यालय जी होती गणिकालय तो व्यवसाय सुद्धा सरकार चालवायला लागलं. विणकरांचा जो व्यवसाय होता तो सुद्धा सरकारने ताब्यात घेतला. खाणींचा व्यवसाय सुद्धा सरकारने किंवा गुप्त राजांनी ताब्यात घेतला. त्यामुळे झालं असं की श्रेणी व्यवस्था ही गडगडायला लागली. नंतर 4थ्या-5व्या शतकामध्ये श्रेण्यांना जे अधिकार होते ठेवी घेण्याचे आणि कर्ज देण्याचे ते काढून घेण्यात आले. 10व्या शतकापर्यंत श्रेण्या महत्त्व जरी टिकवून असल्या तरी त्यांची आर्थिक शक्ती मात्र कमी झालेली होती. आपण समजू शकता की आर्थिक शक्ती आपण आपला भारताचा आर्थिक इतिहासच पाहत नाही. आपला आर्थिक इतिहास काय होता हे आपल्याला माहीतच नसतं. श्रेणी व्यवस्था ही भारताला प्रबळ बनवणारी सुवर्णयुग आणणारी भारत सिंधू काळापासून 10व्या शतकापर्यंत व्यापारामध्ये जगामध्ये बलाढ्य होता. अगदी रोमन सरकारला सुद्धा रोमन साम्राज्याला सुद्धा भारतीय मालाची धास्ती वाटायची. कारण का की त्यांचं सोनं भारताकडे येत होतं मालाच्या बदल्यामध्ये. लक्षात घ्या हा इतिहास आहे. पण या वैदिक कौटिल्यामुळे झालं असं की या श्रेणी संस्थांचं अधपतन व्हायला सुरुवात झाली आणि 10व्या शतकामध्ये 1021 मध्ये पहिला भारतामध्ये ज्याला आपण राष्ट्रव्यापी दुष्काळ म्हणतो महाभयंकर असा दुष्काळ पडला. तो दुष्काळ नंतर पुन्हा 42 साली आला, नंतर 54 साली पुन्हा एकदा आला. त्याने पहिलं शेतीचं आणि पशुपालकांचं कंबरडं मोडलं. कंबरडं मोडल्यामुळे स्वाभाविक जे उत्पादक आहेत त्यांच्या मालाला उठाव नाही त्यामुळे ते कोलमडले. व्यापारही कोलमडला. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार तर संपलाच 10व्या शतकानंतर. 10व्या शतकानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार जवळपास संपलाच. पण भारतातला आंतरराज्य व्यापार जो होता म्हणजे उत्तर दक्षिण हे जे जोडणारं खरं म्हणजे जे साधन होतं तो व्यापार सुद्धा नष्ट झाला. आणि मग काय झालं ह्या ज्या श्रेण्यांमध्ये काम करणारे जे लोक होते ते लोक विखुरले
आणि मग गावापुरती सेवा द्यायची ही बलुतेदारीची पद्धत आहे. ती 11व्या शतकापासून भारतामध्ये अस्तित्वात आली. लक्षात घ्या, त्याच्या आधी ती स्थिती नव्हती. बलुतेदारी भारतामध्ये प्राचीन नाही. पण बलुते सिस्टीमने झालं काय, फक्त जगवण्याचं कार्य केलं. जगवण्याचं कार्य केल्यामुळे फक्त झालं असं की व्यवसायामध्ये जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेस एक कल्पकता येते, एक स्वातंत्र्य मिळतं आणि माणूस अधिकाधिक प्रगती करत असतो. ती प्रगतीचं वातावरण जातं. मग माणूस दैववाणी बनतो. आणि भारतीय समाज या दुष्काळांमुळे, सलग दुष्काळांमुळे, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या 1630 साली सुद्धा महाभयंकर दुष्काळ पडला होता. तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. जनावरं मेली, प्यायला पाणी नाही, प्रेतच्या प्रेत रस्त्यावर पडले. आल्बी सुद्धा त्या भीषण दुष्काळांची वर्णनं करून ठेवलेली आहेत. तर 10व्या शतकानंतर ते 17व्या शतकापर्यंत आणि अगदी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा महाभयंकर दुष्काळांचं एक भारतामध्ये रांग लागली आणि भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती अक्षरशः ढासळली, कोलमडली. आणि मग त्यातनं ही जगण्यासाठी, कारण शेतकऱ्याला तर गरज होतीच, पण आता ते पैसे देऊ शकत नाहीत. मग म्हणणार काय की तुला काही धान्य देतो. मग त्यात उतरंड पडली. म्हणजे पहिल्या ओळीचा बलुतेदार, दुसऱ्या ओळीचा बलुतेदार, तिसऱ्या ओळीचा बलुतेदार. आणि ही सिस्टीम, वैदिक सिस्टीम जी होती, वैदिक धर्माने निर्माण केलेली वर्णव्यवस्था की ज्याच्यामध्ये अमुक श्रेष्ठ, दुसरा त्याच्या खाली, तिसरा त्याच्या खाली, ही जी सिस्टीम होती ती सिस्टीम या रूपामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आली. आणि त्यातनं जी विषमता जी आहे, सामाजिक विषमता, लक्षात ठेवा, आर्थिक स्थिती सामाजिक विषम निर्माण करते. आणि दैववादी बनल्यामुळे वैदिकांचं फावलं असं की त्यांनी मग भविष्यवाण्या चालू केल्या. उदाहरणार्थ, गेल्या जन्मात तुझं पाप असल्यामुळे तुला या जन्मामध्ये हे काम करावं लागतं आणि या जन्मात जर तू काही पुण्य काम केलं तर पुढचा जन्म तुला अगदी ब्राह्मणाचा किंवा क्षत्रियाचा मिळू शकेल किंवा मोक्षच मिळू शकेल. या पद्धतीचं कर्मविपाक सिद्धांत ज्याला आपण म्हणतो. लक्षात ठेवा, वैदिक धर्माने हिंदूंचं नुकसान काय केलंय, कर्मविपाक सिद्धांत नावाचा अत्यंत तर्कदुष्ट आणि अत्यंत घातक सिद्धांत हिंदूंच्या माथी मारला. आणि हिंदूंना त्यामुळे आपल्याबद्दलचं एक हीनभाव तर निर्माण झाला. त्याच वेळेस मी दुसऱ्यापेक्षा तरी श्रेष्ठ आहे ना, म्हणजे मी भला खालचा असेल पण माझ्या खाली अजून कोणीतरी आहे, या भावनेमध्ये माणसं गेली. आणि ती भावना वाढत जात 20व्या 21व्या शतकामध्ये तिचा अक्षरशः त्या जात भावनेने प्रचंड कळस गाठलेला आहे. वैदिक धर्मामध्ये ब्राह्मण पहिला आला असं म्हणतात. ते शक्य नाही. हे आपण समाजशास्त्राचा जो इतिहास पाहिला, जगातल्या कोणत्याही धर्मामध्ये पुरोहित आधी येत नाही. लक्षात ठेवा, पुरोहित हा उलटा सगळ्यात शेवटी येतो. ज्यावेळेस समाज संस्था बनते, स्थिर होते, लोकांच्या खिशात पैसे खोळखायला लागतात, देवस्थानांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, त्यावेळेस त्याला पुजारी वगैरे लागतो, पुजारी नेमावा लागतो, आहे त्या समाजातच पुजारी नेमला जातो, अशी एक पद्धत असते. त्यामुळे तो पहिला कसा येईल, तो सगळ्यात शेवटी येतो. जे सगळ्यात शेवटी जन्माला आले, म्हणजे जो व्यवसाय जन्माला आला, तो मात्र डोक्यावर जाऊन बसला आणि आम्ही मूर्खासारखं ते मानलं. आणि तो धर्मही आमचा नाही, तो धर्म आमचाच आहे असं आम्ही गृहीत धरलं आणि त्या धर्माचे नियम आपल्या धर्माला लावायचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, वैदिक धर्माचे नियम हिंदूंनी किती पाळले. तुम्हाला सांगितलं, सातवाहन घराणं हे हिंदू होतं, वैदिक नव्हतं. स्त्रियांना स्वातंत्र्य होतं, स्त्रियांना महत्त्व होतं. उदाहरणार्थ, होळकर हे धनगर, यांच्या दृष्टीने वैदिक व्यवस्थेने तसे पाहिजे शूद्र, पण ते सुभेदार बनले. अहिल्यादेवी होळकर तर विधवा होत्या. वैदिक धर्मामध्ये विधवेला केश ओपन करावं लागतं जीवनभर, एकच वस्त्र घालून, तांबडं आलवण घालून, अंधाऱ्या खोलीमध्ये बसावं लागतं. कोणतेही चविष्ट पदार्थ खाता येत नाहीत, हास्य विनोद करता येत नाहीत. असं अत्यंत दुर्दैवी आणि कलंकित आयुष्य त्यांना जगावं लागतं, हे आपल्याला माहिती आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये विधवा विवाह, विधुर विवाह, पुनर्विवाह हे सर्रास होते. त्या पाठ लावण्याची पद्धत म्हणतो आपण त्याला, की पाठ लावणं मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हिंदूंमध्ये प्रथा होती. आणि अहिल्यादेवी विधवा असून, महिला असून, त्या ज्या 28 वर्ष राज्य करू शकल्या, कारण ते वैदिक धर्मनियम त्यांनी लागूच नव्हते. लागूच नसल्यामुळे पाळण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि आपल्यासमोर ही ज्वलंत उदाहरणं असताना आपण काहीतरी त्या मनुष्याच नावाने फक्त शंख करत राहतो, वास्तव समजून घेत नाही. आणि त्यांनी बनवलेली व्यवस्था त्यांना आपण शिव्या देण्यामध्ये आनंद मानतो. आणि
व्यवस्था संपवण्याच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे याचा मात्र आपण विचार करत नाही. ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचं मूळ रूप आहे व्यवसाय. जाती संस्था जी बळकट झाली त्याला कारण असं आहे की हे जे सलग पडले दुष्काळ, नष्ट झालेला आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराज्य व्यापार आणि जे केंद्रीभूत सेंट्रलाइज प्रोडक्शनची सिस्टीम होती. उदाहरणार्थ गूळ बनवणारे महाराष्ट्रामध्ये ताम्रपट शिलालेख उपलब्ध आहेत. गूळ बनवणाऱ्यांची गावं होती, फक्त केरसुन्या बुरुड काम म्हणतो आपण ज्याला आज, बुरुड काम जे आहे त्यांची अवस्था होती. कारण जिथे त्याचं रॉ मटेरियल आहे त्या भागामध्ये त्यांचं व्यवसाय केंद्रित झालेले होते. आणि ही जी सेंट्रलाइज सिस्टीम होती, हा व्यापार नष्ट झाल्यामुळे ती पुन्हा डिसेंट्रलाइज झाली. ते पुन्हा गावांकडे परतले आणि त्यांचं मानहानीपूर्वक दुर्दैवी आयुष्य सुरू झालं. आणि मग नंतर झालं असं की ज्या वेळेस व्यवसाय भरभराट होत असते, कल्पकता जागी असते माणसांची, नवीन व्यवसाय निर्माण होतात किंवा उपव्यवसाय निर्माण होतात. आपण लक्षात घेऊयात, 10व्या-11व्या शतकानंतर भारतामध्ये एकही नवीन व्यवसाय निर्माण झाला नाही भारतीयांचा. त्यामुळे नवीन जात कोणतीच नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण जात आणि व्यवसाय याचा हा अन्योन्य संबंध आहे. या ज्या जाती होत्या त्या ज्याला आपण म्हणू बलिष्ठ कशा झाल्या, म्हणजे कप्पेबंद कशा झाल्या. झालं कसं की स्पर्धा नको होती कोणत्याच व्यवसायाला. कारण आहे त्यात जे काय बोलू मिळणार त्यात चालायचे. गाव किती जणांना पोचणार, एक गाव किती सुतारांना पोचणार, एक गाव किती लोहारांना पोचणार, एक गाव किती शिंप्यांना पोचणार, एक गाव किती विणकरांना पोचणार, मर्यादा होत्या. त्यामुळे आपल्या व्यवसायात कुणी येऊ नये म्हणून बंदी. अशी हळूहळू सर्वच व्यवसायांनी ती बंदी आणली आणि 13व्या शतकापर्यंत सर्वच व्यवसाय कप्पेबद्ध झाले, म्हणजे जाती कप्पेबद्ध झाल्या. आणि श्रेण्या ज्या होत्या, ज्या आधी व्यवसायाचं नियमन करायच्या, त्या जात पंचायतीमध्ये निर्माण झाल्या. म्हणजे त्या राहिल्या, श्रेण्या राहिल्या, पण त्याचं स्वरूप बदललं, त्या नवीन स्वरूपात आल्या, त्या जात पंचायतीच्या रूपाने. आणि जात पंचायतींनी आपापल्या जातीचे कायदे कानून जे आहेत हे बनवले. आजही आपण जर बघा, ज्या जात पंचायती आज थोड्याफार अस्तित्वात आहेत त्यांच्या सुद्धा, म्हणजे एकाच जातीतल्या ज्या वेगवेगळ्या जात पंचायती असतात वेगवेगळ्या विभागातल्या, त्यांचे नियम वेगळे आहेत. म्हणजे पेशवे काळामध्ये असे निवाडे आहेत दरबारामध्ये आलेले की एखाद्याला आपल्या जातीत घ्यायचं की नाही घ्यायचं यावरनं वाद झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत. म्हणजे जाती बदल करता येत होता, पण त्याला जात पंचायतीची संमती लागायची. पुनर्विवाह करता येत होता, परंतु त्यासाठी जात पंचायतीची संमती लागायची. यामुळे सगळं नियंत्रण या जात पंचायतीच्या हातांमध्ये गेलं आणि जात पंचायती ज्या ठरवतील तेच मान्य असायचं. कसं लक्षात ठेवा, अगदी मोगल काळ, शिवकाळ, पेशवे काळ ते ब्रिटिश काळ याच्यामध्ये जात पंचायतीच्या निर्णयाला सरकारसमोर, म्हणजे पेशव्यासमोर का राजासमोर का छत्रपतींसमोर किंवा ब्रिटिश सरकारसमोर आव्हान देता येत नव्हतं. लक्षात घ्या, वैदिक धर्मियांची धर्मपीठे वेगळी होती, त्यांची निवाडे ते धर्मपीठं करायची आणि ते धर्मपीठाचे जे निर्णय आहेत ते राजसत्तेला मान्य करावे लागायचे. तसंच जात पंचायतीचे नियम सुद्धा मान्य करावे लागायचे. त्यामुळे जातीत कोणाला घ्यायचं की नाही घ्यायचं याचा निवाडा हा सर्वस्वी जात पंचायतीच्या अखत्यारीत होता. आणि याचे पुरावे तुम्ही जर माधवराव पेशवा आणि सवाई माधवराव पेशवा याच्या जर रोजनिशा आहेत त्या प्रसिद्ध आहेत, ते तुम्हाला छापील स्वरूपात मिळतील. तर अनेक निवाडे आहेत, ते निवाडे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की जात पंचायतीलाच महत्त्व होतं. आणि या जात पंचायती कोणत्या मनुस्मृती किंवा वैदिक धर्मपीठ नियमन करत नव्हतं, त्यांना तो अधिकारही नव्हता, कधीच नाही. काशी पैठणला कधी कोणताही हिंदू गेल्याचं तुम्हाला आढळणार नाही. वैदिक मात्र जायची, ज्ञानेश्वरांचं उपनयन करायचं की नाही करायचं याचा निर्णय पैठणचं धर्मपीठ, पैठणचं नाही पटलं तर मग सरळ काशी आणि दक्षिणेमध्ये कांची अशी धर्मपीठं होती. या धर्मपीठांच्या हाती वैदिकांचे नियमन होतं आणि जात पंचायतीच्या हाती हिंदूंचे नियमन होतं. आणि प्रत्येक जातीची आपापली पंचायत होती, आपापल्या जातीचे नियम होते, ते अत्यंत कठोरपणे कडकपणे पाळले जायचे. आणि प्रत्येक जातीने त्यातनं हळूहळू आपली जातीय अहंकार विकसित करायला सुरुवात केली. पण जातीबदल होत होता का? होत होता. पेशाबदल होत होता का? होत होता. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की अनेक जाती बदललेल्या आहेत, अनेक जाती बदलल्या.
ब्रिटिश काळातला आपण आता ब्रिटिश काळावर येऊ. जाती घट्ट झाल्या कशा? म्हणजे पूर्ण कॉन्क्रीट, आधी सैल होत्या, कॉन्क्रीट तर नक्कीच नव्हत्या. त्याच्या आधी तर जाती व्यवस्था पूर्ण खुली होती, म्हणजे कुणी कोणत्याही व्यवसायामध्ये म्हणजे जातीमध्ये जाऊ शकत होतं. परंतु नंतर ती व्यवस्था मर्यादित झाली, संकुचित झाली, आणि ते संकुचितीकरण ब्रिटिश काळात वाढलं. याला कारण असं झालं की त्यांनी केलेली जनगणना. ब्रिटिश काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्य आक्रमण नावाचा सिद्धांत अत्यंत लोकप्रिय होता. आर्य भारतात आले, म्हणजे वैदिक धर्मीय भारतात आले. त्यांनी इथल्या लोकांना पराभूत केलं आणि दास्याच ढकललं आणि जाती संस्थेची निर्मिती केली, असा तो सिद्धांत होता. तो सिद्धांताने नुकसान असं केलं की प्रत्येक जातीला मध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला, हीनगंड निर्माण झाला, जो पूर्वी नव्हता. तो न्यूनगंड निर्माण झाला. मग उच्च जातीचे सांगायची स्पर्धा लागली. मग जनगणनेच्या काळामध्ये अनेक जातींनी, लक्षात घ्या, अनेक जातींनी आपल्या जातींच्या नोंदणी उच्च जातीच्या करून घेतल्या. कोणी राजपूत करून घेतलं, कोणी मराठा करून घेतलं, कोणी सोमवंशी, कोणी चंद्रवंशी, अशा आपल्या जातींचं रूपांतर, नोंदणी त्यात केली. नगर जिल्ह्यातल्या, अहमदनगरचं गॅझेटेरियस सांगतं, तिथल्या कोळी समाजाने कुणबी समाज असं आपलं कुणबी म्हणून आपली नोंद करून घेतली. त्यांना कोळी म्हणून त्यावेळेस नको होतं, कारण कोळ्यांना त्यावेळेस ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीमध्ये टाकायच्या हालचाली चालू केलेल्या असल्यामुळे त्यांनी आपली जातच बदलून टाकली. जनगणनेमध्ये पहिली जी जनगणना झाली त्याच्यामध्ये अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आहेत की ज्यांनी लोकांनी जात बदलली आणि कागदोपत्री त्याच जाती मग पक्क्या झाल्या, कारण त्या दाखल्यावरच यायला लागल्या ना. लक्षात घ्या, त्याच्या आधी काही जन्म दाखला, शालेय दाखला वगैरे नावाची काही भानगडच नव्हती, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. परंतु ब्रिटिश काळाने ते एक नुकसान केलं. ब्रिटिश काळाने दुसरं केलेलं नुकसान होतं या वांशिक सिद्धांतामुळे. आर्य सिद्धांत जर आहे, मग द्रविड सिद्धांत आला, मग मंगोलाईड आहे, कॉकशाईड आहे, हे ज्या 5-6 वंश त्यांनी जी कल्पना केली, त्या जनगणनेमध्ये इन्थोवेन असेल किंवा हिरालाल असतील, त्यांनी जनगणनेमध्ये, ज्याला आपण शिरगणती शब्द वापरतो, शिरगणती म्हणजे डोके मोजण्याची गणती नव्हे, तर डोक्याचे आकार बघून, त्या कपाळाची उंची किती, डोकं चपटं आहे, सरळ आहे, केसाची रचना कशी, वर्ण कोणता, नाकाची लांबी रुंदी किती, त्यानुसार त्यांनी वांशिक विभाजनी सुद्धा केली आणि भारतीयांचं एका प्रकारे विभाजन झालं. मग त्यात लढवया जाती कोणत्या, मग त्यात व्यापारी जाती कोणत्या, मग नोकरीसाठी, प्रशासकीय कामासाठी योग्य जाती कोणत्या, या जातींचं वर्गीकरण सुद्धा त्यांनी केलं आणि नोकऱ्यांमध्ये शक्यतो याच्यासाठी त्याच वर्गातली लोकं घ्यायची सुरुवात केली. हा इतिहास आपल्याला ब्रिटिश काळाचा माहीत असो. ब्रिटिश काळाच्या भारतीयांवर प्रचंड उपकारही आहेत, त्यांची सगळी कृतज्ञता, कारण त्यांनी ज्ञानाचे दरवाजे आपल्याला उघडले, हे आपण मान्य केलंच पाहिजे. परंतु त्यांनी जे निर्माण केलं या सगळ्या गोष्टी, याच्यामुळे आपल्या जाती संस्थेचं आकलन जे आहे ते आकलन पूर्णपणे ब्रिटिश नजरेतनं झावायला लागलं. कारण ब्रिटिशांनी हा अभ्यास केला असल्यामुळे, ब्रिटिशांनी या शिरगणत्या केलेल्या असल्यामुळे आणि लोकांनी आपापल्या जाती नोंदलेल्या असल्यामुळे झालं असं की जाती कॉन्क्रीट तर झाल्या. मग कोण कोणत्या वंशाचा, यावरनं आर्य कोण, अनार्य कोण, आर्य अनार्य ही विभाजनी झाली. ती खरं तर वैदिक आणि हिंदू विभाजनी असायला पाहिजे होती, तांत्रिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, पण ती वांशिकदृष्ट्या केली गेल्यामुळे भारतामध्ये मूलनिवासीवाद नावाचा प्रकार हा फोफावला. आणि ते स्वाभाविक होतं, कारण क्रियेला प्रतिक्रिया असते. तुम्ही जर बाहेरून आला, तुम्ही आर्य, आता मग आम्ही इथले, आम्ही इतरदेशीय, आम्ही अनार्य, आमचा धर्म वेगळा, आमच्या परंपरा वेगळ्या, आमचा इतिहास वेगळा, आणि धर्म, परंपरा, इतिहास वेगळा होताच, हे वास्तवच होतं. त्यामुळे हा संघर्ष हा स्वाभाविक होता आणि त्याचं निराकरण अजूनही झालेलं नाही. कारण मुळात आपलं जाती संस्थेचं आकलन चुकीचं असल्यामुळे आजही आपण वैदिकाश्रयी बनलेलो आहे. वैदिकाश्रयी असल्यामुळे वैदिकांच्या विचारांनी किंवा त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे आपण चालत होतो. ह्या आपल्या गैरसमजापोटी आपण इतक्या काही गोष्टी जीवनामध्ये गैरसमजांमध्ये वावरत असतो, भ्रमांमध्ये वावरत असतो की त्याला तोड नाही. त्यानंतर औद्योगिकरण आलं, त्यावेळेस ब्रिटिश काळच होता. औद्योगिकरणाने पारंपरिक जे व्यवसाय होते, जे थोडेफार टिकाऊ धरून होते गावगाड्यामध्ये, लक्षात घ्या, गावगाड्यामध्ये, मग ते लोहाराचा व्यवसाय असेल, सुताराचा व्यवसाय असेल, विणकराचा व्यवसाय असेल किंवा अजून कोणाचा व्यवसाय असेल, ब्रिटिश
औद्योगिकरणामुळे मांजरपाट नावाचं कापड, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती आहे, मांजरपाट नावाचं कापड पहिल्यांदा भारतात आलं. ते मँचेस्टर या शहरामध्ये यांत्रिक हातमागांवर बनवलं जायचं ते कापड. ते भारतीय कापडापेक्षा अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं, परंतु त्या मँचेस्टरचं कापड त्यांना इथं भारतामध्ये बाजारपेठ म्हणून खपवायचं होतं. त्यामुळे देशी जे विणकर होते त्यांना देशोधडी लावण्यात आलं. अनेक व्यवसाय नष्ट झाले, कारण त्याची गरजच भासली नाही. आता उदाहरणार्थ प्लास्टिकचा शोध लागला तर बुरुड वगैरे, आता कुणी त्या काड्यांच्या टोपल्या, बांबूच्या, विळूच्या याच्या टोपल्या कुणी आता दिसत सुद्धा नाही, वापरत नाही. अगदी खेळण्यासाठी किंवा शोभेची वस्तू म्हणून थोडेफार लोक बनवत असेल तेवढेच, पण तो व्यवसाय संपला. असे अनेक व्यवसाय नष्ट झाले. त्यामुळे व्यवसाय तर नष्ट झाले म्हणजे खरं तर जात नष्ट झाली. लक्षात घ्या, व्यवसाय नष्ट झाले म्हणजे जात नष्ट झाली. पण 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 व्यवसाय नष्ट झाले पण जात मात्र कायम राहिली. आज कुणी काही करत असेल, खरं म्हणजे आज तो जो काही करतो ती त्याची जात आहे. उद्या तो दुसरं काही करेल त्याची ती जात होईल. तिसरं काही करेल, का मुलगा एखादी गोष्ट करत असेल तर त्याचा व्यवसाय ही त्याची जात बनेल. हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र जात कागदोपत्रीच आपल्या जन्मदाखल्यावरच स्पष्टपणे नोंदली गेली असल्यामुळे आणि घटनेनेच आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रवर्गामध्ये टाकून दिलेलं असल्यामुळे आपल्याला तो प्रवर्ग सोडता येत नाही. म्हणजे तुमची जात जर ओबीसीमध्ये असेल तर तुमचा ओबीसी प्रवर्ग तुम्ही सोडू शकत नाही. कधी जात तुम्हाला काही बदलता येत नाही. जात नाही असंही म्हणता येत नाही, ती जात असतेच, कारण ती नोंदली गेलेली आहे कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांमध्ये. त्यामुळे आज जात सोडायची म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न आहे. हे सगळं वैदिक उतरंड जी आहे ती उतरंड पाळत आम्ही आमच्या जातीला श्रेष्ठ आणि दुसऱ्याच्या जातीला कनिष्ठ, म्हणजे आमचा व्यवसाय श्रेष्ठ तुमचा व्यवसाय कनिष्ठ, असं आम्ही कोणत्या आधारावर म्हणतो? कारण या सर्व व्यवसायांनी, या सर्व जातीयांनी भारतीय अर्थव्यवस्थेला, भारतीय संस्कृतीला प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. ते वैदिकांचं नाही आहे. वैदिकांचं काही योगदान नाही आहे, शून्य योगदान आहे मी असं म्हणेल. म्हणजे त्यांनी सेवाच केलं ना, फक्त दुसरं काय केलं? मग ते मोगल असोत, ब्रिटिश असोत, फक्त सेवा केलेलं आहे, निर्मिती नाही केलेली. हे सगळे निर्माण करते लोक होते, आजही आहेत. पण हे निर्माण करते लोक मात्र कनिष्ठ झाले आणि ज्यांनी काहीच निर्मिती केली नाही, फक्त धर्मशास्त्रांची निर्मिती करत असते, ते मात्र आमच्या डोक्यावर बसते आणि आम्ही डोक्यावर बसवून घेतलं. ही चूक आमची आहे. हे आम्ही आमच्या आत्मपरीक्षण, परखड आत्मपरीक्षण करावं लागतं. ते जर आम्ही केलं नाही, आम्ही जर भ्रमांमध्येच राहिलो तर आम्ही कधीही जात म्हणजे नेमकं काय हे कधी समजून घेऊ शकणार नाही. जात नष्ट करायची की जाती भेद नष्ट करायचा, जाती अहंकार नष्ट करायचा, हा आमच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. जात नष्ट करणं म्हणजे व्यवसाय नष्ट करणं. जे व्यवसाय नष्ट झालेलेच आहेत ते आता तुम्ही काय नष्ट करणार? मग ती जाती नष्ट झालेली ना, ती सोडा ना जात. मग जात सोडा. त्यासाठी आम्ही सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी काय करतो? जो व्यवसाय आम्ही करत नाही त्या जातीचे आम्ही कसे? ज्या जातीचे आम्ही आज आहोत असं समजतो, 200, 300, 500 वर्षापूर्वी त्या जातीत तुम्ही नव्हताच. मग वेगळ्याच कोणत्या तरी जातीत होता. मग तुमच्या अहंकाराचं काय होईल? नीट विचार करून बघा. हे सामाजिक वास्तव आहे, हा ऐतिहासिक वास्तव आहे, त्याचं काय होईल? हे आपण नीट, परखडपणे, स्पष्टपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जाती म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे. मी जाती संस्थेचा इतिहास मराठीमध्ये लिहिलं, अक्षरशः त्याच्या 5-6 आवृत्त्या आतापर्यंत झाल्यानंतर इंग्रजीत लिहिलं. ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम जगभर आता ते अभ्यासलं जातं आहे. फ्रान्समध्ये तर एक तरुणी त्याच्यावर PhD करते माझ्या पुस्तकावर. याचा मला आनंद आहे. पण ते झाले बाहेरचे, त्यांना काही फरक पडत नाही. पण आमचे लोक काय करतायत? आमचे लोक काय समजतायत? आम्ही जातीला नेमकं समजतो काय? स्वतःला कोणत्या जातीचं म्हणून आम्ही आमचे अहंकार बाळगतो हे आम्हाला समजायला पाहिजे. जे आम्हाला समजत नसेल तर जाती निर्मूलन हा प्रश्न धादांदा खोटा आहे. किंबहुना जाती निर्मूलनाच्या चळवळीचे लोक कसे वागतात याचा मी एक शेवटी किस्सा सांगतो आणि आपला नमस्कार म्हणतो. मुंबईमध्ये मला एका जात्युच्छेदन परिषदेतर्फे व्याख्यानाला बोलवलं होतं. दिवसभराचा कार्यक्रम होता. दुसऱ्या सत्रामध्ये माझं भाषण होतं. पहिल्या सत्रामध्ये मी समोर बसून पाहत होतो. कोणताही वक्ता आला रे आला की निवेदक काय सांगायचा,
की आता हे टोकरी समाजाचे किंवा अमुक समाजाचे ढमुक समाजाचे आले, ते आता त्यांचे विचार मांडतील, असं प्रत्येकाचं बरं का. मग दुसऱ्या सत्रामध्ये 4-5 वक्त्यांची भाषणं अशी झाल्यानंतर माझी वेळ आली. मग त्या निवेदकाने म्हटलं सोनवणीची जात माहीत नाही, पण ते बहुता ओबीसी असावेत, कारण ते चॅनेलवर ओबीसीची बाजू मांडतात. धनगरी असू शकतील, कारण धनगरांबद्दल तर फारच मांडतात, असं ते म्हटले. मग मी उभा राहिलो. पहिलं मागे बघितलं, तो बोर्डकडे बघितलं की जातीच्छेदन परिषद, जाती निर्मूलनाचा राष्ट्रीय कार्यक्रम असं बोर्डवर लिहिलेलं. म्हटलं हा जाती निर्मूलनाचा जर कार्यक्रम आहे तर प्रत्येक वक्त्याची मुळात जात का सांगितली जाते, नंबर 1. दुसरी गोष्ट, माझी जात जर माहिती नाही तर ती शोधू. ते शोधू म्हटले की सोनूची जात माहिती आहे, आम्ही शोधू. म्हटलं माझी जात शोधताय तर शोधा. म्हटलं जो जात शोधेल मला सांगा. म्हटलं म्हणजे मलाही कळेल मी कोणत्या जातीचा आहे. मी त्यासाठी काहीतरी म्हटलं जमेल तिचे 5-50 रुपयाचं बक्षीस पण त्याला देईल. म्हटलं पण माझी जात शोधा, तुम्हीच शोधा. पण आपल्याला जाती शोधण्यासाठी इंटरनेटवर तुम्ही जर आज जर पाहिलं, माझं संजय सोनवणे नाव टाईप करा, पुढे संजय सोनवणे कास्ट येतं पहिल्यांदा. म्हणजे आम्ही जातींबद्दल एवढे मूर्खासारखे, अडाण्यासारखे, गाढवासारखे वागतो, अक्षरशः म्हणजे संताप येतो. आणि त्यातनंच आम्ही हे जे अन्याय करत जातो, हे जे द्वेष करतो, हा जो लैंगिक सुद्धा भेदभाव, हा आमचा जाती भेदाचाच एक परिपाक आहे. आम्ही स्त्रीला वैदिक तत्वज्ञानाच्या आहारी जाऊन आमची परंपरा समजत नाही की शिवपार्वती समान आहेत, आमची परंपरा समान आहे. जेवढ्या देवता देवी आम्ही पुजतो, गावोगावी देवीची ग्रामदेवता ज्या आहे, त्या ग्रामदेवी आहे, याची असंख्य मंदिरं देशात आहेत. असं असताना सुद्धा आम्ही महिलांना अत्यंत तुच्छ समजतो, त्यांना दुय्यम वागणूक देतो, माणसामध्ये फरक करतो. मित्र बनवताना सुद्धा आम्ही शक्यतो स्वजातीची बनवतो. माझे एक मित्र आहेत, मुंबईचेच होते, मोहिते म्हणून. त्यांनी कोकणमध्ये सर्वे केला. काय सर्वे केला की 7वीची मुलं आणि 10वीची मुलं आणि 2 गावं निवडली कोकणातली. त्याच्या निरीक्षणातनं त्यांनी जो सर्वे केला, त्या सर्वेतनं 2 वर्ष सर्वे चालला होता त्याचा केला. निष्कर्ष काय की मुलांना शक्यतो आपल्या जातीचाच मित्र पाहिजे असतो. क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन कोण असा होता, स्वतःच्या जातीचा असताना बरा. शिक्षक सुद्धा स्वतःच जातीचा असताना अजून बरा. जर दुसऱ्याच जातीचा असेल आणि जो जर तथाकथित खालच्या जातीचा असेल तर तिरस्काराने बोललं जातं त्याच्याबद्दल आत्मीयता नसते. केवळ शाळेत दाखवायचा म्हणून तेवढा पुरता आदर दाखवतो, मनामध्ये आदर नसतो. काळजीपूर्वक त्याचं ऐकलं जात नाही, त्याच्यापासून शिकलं जात नाही. म्हणजे जाती व्यवस्था ही आम्ही पालकांनीच, ह्या मुलांना शिकवलं कोणी? त्यांच्या आईबापांनी शिकवलं ना. आणि आज जे सुशिक्षित म्हणवणारा जो तरुण वर्ग आहे, हा प्रत्येक जातीचे, फेसबुकवर तुम्ही पाहत असाल, प्रत्येक जातीचे स्वतःचे पेजेस आहेत, ग्रुप्स आहेत. आणि त्या ग्रुपमध्ये इतर जातींवर अक्षरशः चिखलफेक चाललेली असते, धुळफेक चाललेली असते. आणि एक स्वार्थ हा जो प्रकार आहे, जातीय स्वार्थ हा जो प्रकार आहे, माझ्याच जातीला जास्त मिळालं पाहिजे, माझ्याच जातीचा आमदार झाला पाहिजे, माझ्याच जातीचा खासदार झाला पाहिजे, माझ्याच जातीचा लेखक झाला पाहिजे, माझ्याच जातीच्या लेखकांना एखादं प्राईज मिळालं पाहिजे, किंवा माझ्याच जातीचे लोक IAS ऑफिसर, IPS ऑफिसर व्हायला पाहिजे. त्यांचे त्या जातीचे लोक सत्काराचे कार्यक्रम सुद्धा ठेवतात, हे तुम्हाला माहिती असेल. हे हा जो नीच आणि कृतज्ञ, म्हणजे आम्ही स्वतःशीच कृतज्ञ आहोत, आम्ही स्वतःचीच फसवणूक करतो आहोत. आमचा समाजशास्त्रीय अभ्यास शून्य आहे, आमचा धर्मशास्त्राचा अभ्यास शून्य आहे. कोणीतरी आम्हाला सांगतो की अरे अमुक याच्यात हे असं सांगितलंय म्हणून हे असं झालंय, तमुक त्याच्यात तसं सांगितलंय म्हणून असं झालंय. मी जाती संस्थेचा इतिहास दिल्यानंतर मला अनेकाचे फोन यायचे, मला वाटायचं चांगली चर्चा होईल. तर विचारतात काय माहितीये, माझ्या जातीचा कोणी महापुरुष, राजा किंवा संत झाला असेल तर प्लीज सर आम्हाला शोधून जरा सांगितलं तर बरं होईल. म्हटलं का नाही? म्हणे आम्हाला अस्मिता मिळते. मग अस्मिता मिळते म्हणजे महापुरुष सुद्धा कशाला पाहिजेत? आम्हाला अस्मितेसाठी पाहिजे. हे अस्मितेचा जो काळाकुट्ट छंद आम्हाला जडलेला आहे, भारतीय माणसाला जो जडलेला आहे, त्यातनं आम्ही सुशिक्षितांनी, अशिक्षितांनी, खरं म्हणजे आम्ही सुशिक्षित नाहीच आहोत. आमच्यासारखे अडाणी देश, अज्ञानी देश, आम्ही फक्त साक्षर आहोत, आम्हाला लिहिता वाचता येतं. याच्या पलीकडं आमची बुद्धीमध्ये फारसा फरक पडलेला आहे असं आम्हाला मानता येत नाही. त्यामुळे जरा आपण बदललं पाहिजे, गंभीरपणे विचार केला पाहिजे. एवढं बोलतो. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन दशकामध्ये तरी आमच्या देशामध्ये काही टक्के तरी
बदल होईल, किमान लोक एकमेकांचा मनापासून सन्मान करायला लागतील अशी आशा बाळगतो आणि त्या स्वप्नांसहित मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.